नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशान हा परशुरामला घाबरून फार रडत असतो. इरा त्याला समजत असते की अरे ईशान आता नको रडूस, नको घाबरूस, ते काका निघून गेलेत. ईशान म्हणतो की मला पाणी हवंय. इरा म्हणते की मग जा ना जाऊन पी. ईशान म्हणतो की नको, मला बाहेर जायला भीती वाटते. इरा म्हणते मग चल आपण दोघं जण जाऊ. ईशान म्हणतो नको ग, मला फार भीती वाटते. तर इरा त्याला धीर देत म्हणते की काही होत नाही, चल मी आहे ना, चल आपण जाऊ. असं म्हणत हे दोघं जण किचनमध्ये पाणी प्यायला येतात. तेवढ्यात त्यांना किंचाळण्याचा आवाज येतो. ईशान आणि इरा हे दोघं जण घाबरतात. पण परत इरा त्याला धीर देत म्हणते की चल काही नाही होत. परत एकदा किंचाळण्याचा आवाज येतो. तो ऐकल्यावरती हे दोघं जण मागे वळून पाहतात. संयमी ही भूताचा मास्क घालून त्या दोघांना घाबरते. हे दोघं जण मोठ्यानेच ओरडतात. तर संयमी तो मास्क काढते आणि हसायला लागते. तिला पाहताच ईशान आणि इरा हे दोघं जण तिला मिठी मारतात आणि रडू लागतात. संयमी म्हणते काय झालं एवढं, मी तर मस्ती करत होते, एवढं काय झालं तुम्हाला घाबरायला, आणि ते कुठेत? ईशान म्हणतो की आजोबा सोसायटीच्या मीटिंगमध्ये गेलेत. संयमी म्हणते बरं ठीक आहे, पण तुम्ही एवढं रडतायत का? इरा म्हणते अगं ताई, ते काका आले होते. संयमी म्हणते की कोणते काका? ईशान म्हणतो की ते फुलराणी आंटीचे मिस्टर आले होते. अगं ताई, ते आमच्यावरती खूप ओरडले आणि ते फ्लावर आंटीवरती सुद्धा खूप ओरडत होते. ते म्हटले की इकडे यायचं नाही. अगं ताई, ते काका खूप वाईट आहेत ग, मला फार भीती वाटते. त्यांनी जर फ्लावर आंटीला काही केलं तर? संयमी म्हणते काही होणार नाही, मी आहे ना. आणि तुम्ही दोघं जण कशाला घाबरतायत? तुम्ही दोघं जण तर किती ब्रेव आहात. इरा म्हणते संयमी ताई, ज्यावेळेस मम्मा बाबा होते ना, त्यावेळेस असं कधीच काही घडलं नाही. आणि मम्मा बाबा सोबत असले ना की आपल्याला कोणत्याच गोष्टीची कधी भीती पण वाटली नाही. आणि भीती जरी वाटली ना तरी ती लवकर पळून जायची. पुढे इरा देवासमोर हात जोडत म्हणते की देव बाबा प्लीज, गॉड युनिव्हर्समधून आमचे मम्मा बाबाला लवकर आमच्याकडे पाठवून दे. हवं तर त्या परशुराम काकांना घेऊन जा. संयमी म्हणते युरुबाळा, असं नाही बोलायचं. इरा म्हणते का नको बोलू? अगं ते जर परत आले तर तुला माहिती का काय होईल? तर ईशान म्हणतो की आता आजोबांना नोकरी पण लागणार आहे. त्यांना जर नोकरी लागली तर मग आपल्याला घरामध्ये सांभाळायला कोणी, फुलराणी आंटी पण नसणार आहे. तर इकडे अशोक मामा सोसायटीच्या मीटिंगमध्ये फुलराणीच्या नवऱ्याबद्दल चर्चा झालेली असते की तिचा नवरा दारू पिऊन येतो, त्यामुळं फुलराणीला कामावरून काढून टाका, यावरती ते विचार करत असतात. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. अशोक मामा दरवाजा उघडतात तर समोर कियांची आई असते. ती विचारते की फुलराणी आली का तुमच्याकडे? आमच्याकडे आज कामाला आली नाही ना, त्यामुळं विचारलं. अशोक मामा म्हणतात काय, फुलराणी तुमच्याकडे येते पण दिवसभर तर ती इकडे असते? कियांची आई म्हणते की हो, पण संध्याकाळी आमची जेवणं वगैरे आटोपली ना की मग ती आमची भांडी वगैरे घासून जाते. ती आली नाही ना, त्यामुळेच मी चौकशी करायला आली. सॉरी हा, तुम्हाला उशिरा मी एवढा त्रास दिला. अशोक मामा म्हणतात की नाही, काही हरकत नाही, मी तिला फोन करू का? कियांची आई म्हणते की नाही नको, मी पाहते. असं म्हणत कियांची आई तिथून जाते. अशोक मामा म्हणतात की म्हणजे फुलराणी तिच्या घरी फार कमी वेळ असते, तर नक्कीच काहीतरी गडबडे. तर हे पाठीमागून इरा, ईशान आणि संयमी ऐकतात. तर इकडे भैरवी तिच्या आईवडिलांना म्हणते की काय आता तुमच्या दोघांचं, तुम्ही का निघालात कोकणात? आता इतके दिवस राहिलात ना इथे. मीना म्हणते की तू आम्हाला इथं राहायला भाग पाडलं ना, म्हणून राहिलो. अगं इथलं वातावरण आम्हाला मानवत नाही ग, आम्हाला इथल्या प्रदूषणाचा फार त्रास होतो. आणि इथलं मुंबईतलं प्रदूषण ना आता वाढतच जाणार आहे. म्हणून तर आम्ही त्यासाठी कोकणामध्ये राहायला गेलो ना. ज्या गोष्टी आम्हाला जमणार नाही ना त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही. भैरवी म्हणते की अगदी बरोबर बोललीस. हाच कॉमन सेन्स त्या माजगावकरांना का नाही येत? त्यांना नाही झेपणार पोरांची जबाबदारी. चंदनराव म्हणतात अगं भैरवी, आता तुझं सत्य सगळं उघडकीस आले. त्यांना सगळं कळालंय की आम्ही इथं का राहतोय ते. मग आता कशाला उगाचच त्या गोष्टीसाठी हट्ट करतेस? आणि आता तू नक्की करणार तरी काय आहेस? भैरवी म्हणते आता मी जे काही करेल ना ते आनंदाने सेलिब्रेट करता येईल ना, असं करणार आहे. यावरती चंदनराव खुश होतात आणि म्हणतात अगं नक्की करणार तरी कायस? भैरवी म्हणते की आता आपण जेवून घेऊयात का? वेळ आली ना की तुम्हाला ते सगळं काही मी सांगेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देसाई पाहतात की परशुरामने रात्री गोंधळ घालून खूप झाडांची तोडफोड केलेली असते. ते पाहून देसाई रामबिहारीवरती जाम चिडतात आणि त्याला मोठमोठ्याने आवाज देऊ लागतात. रामबिहारी तिथे येतो तर देसाई त्याच्यावरती ओरडतच म्हणतात की रामबिहारी, रात्री काय तू झोपा काढत होतास का? अरे एक दारुडा माणूस सोसायटीमध्ये येतो आणि गोंधळ घालतो म्हणजे काय? अरे सोसायटीमध्ये पोरीबाळी असतात, लहान पोरं असतात, आणि हे असले धिंगाणे इथे चालणार नाहीत. तुला ना मी सांगून ठेवतो. तुला माहितीत का ते माजगावकर कसे आहेत ते? रामबिहारी म्हणतो की माफ कर दो साहब, दोबारा ऐसा नहीं होगा. देसाई म्हणतात की ते काही नाही, तुला शिक्षा म्हणून ना आता हे जे काही इथं तोडफोड केलेली आहे ना, सगळा पसारा हा तू एकट्याने आवरायचा. आणि त्या पुराणीला पण पाहून घेतो, तिला ना आता कामावरून काढूनच टाकलं पाहिजे. असं म्हणत देसाई तिथून जातात. तर इकडे ईशान हा मोबाईलवरती गेम खेळत असतो. तो त्या गेममध्ये जिंकल्यावरती मोठमोठ्याने ओरडायला लागतो. त्याचा आवाज ऐकताच इरा पण मोठ्याने ओरडते की मम्मी, ए संयमी ताई. तर संयमी तिथे येते आणि म्हणते इरुबाळा काय झालं? इरा म्हणते की हा ईशान बघ ना किती त्रास देतोय.
संयमी ईशानवरती ओरडते आणि म्हणते की ईशान तू तिला का त्रास देतोयस. ईशान म्हणतो की सॉरी सॉरी, मी ना तुझ्या मोबाईलवरती क्रिकेटची गेम खेळत होतो. पुढे इरा म्हणते की ताई मला ना फार भीती वाटतेय ग, मला रात्री स्वप्नामध्ये पण ते परशुराम काका आले होते. ईशान म्हणतो की हो ना, मी आज सकाळपासून खाली खेळायला पण गेलो नाही, मला सुद्धा त्यांची फार भीती वाटते. संयमी म्हणते की घाबरू नकोस बाळा, ते आहेत ना, ते करतील काहीतरी. इरा म्हणते ते काय करणार, ते तर म्हातारे आहेत ना. संयमी म्हणते की घाबरू नकोस बाळा, ते काहीतरी करतील. तर इकडे भैरवी ही बाहेर चाललेली असते. मीना तिला म्हणते की भैरवी तू आता कुठे निघालीयस. भैरवी म्हणते की आलेच जरा बाहेर जाऊन. चंदनराव म्हणतात अगं तेच आम्ही तुला विचारतोय की तू आता नक्की कुठे चाललीयस. भैरवी म्हणते की आले की सांगेल. मीना ही तिला रागतच म्हणते की हे असंच आहे तुझं, तू आम्हाला एकतर सरळ गोष्टी सांगत नाहीस, अर्धवट गोष्टी सांगतेस आणि आमच्या जीवाला घोर लावून ठेवतेस. तर चंदनराव म्हणतात की अगं भैरवी तू बोल आमच्यासोबत, आम्ही काही तुझे शत्रू नाहीये. भैरवी म्हणते हो ना, मग तुम्हाला मी माझगावकरांकडे जाऊन रडायला नव्हतं सांगितलं बाबा. चंदनराव म्हणतात की अगं भैरवी आम्ही एकाच वयाचे आहोत, त्यामुळं आम्हाला एकमेकांबद्दल आदर आहे, तुम्हाला आत्ताच्या पिढीला हे काही कळणार नाही. भैरवी म्हणते की हो ना बाबा, मग तुम्हाला नाही दिसत आहे का ते माझगावकर स्वतःच्या मुलांसोबत इतके वाईट वागलेत, तरी सुद्धा तुम्ही तुमची नातवंड त्यांच्याकडे सांभाळायला दिलीत. चंदनराव म्हणतात की हाच तुझा प्रॉब्लेम आहे भैरवी, अगं प्रत्येक वेळेस आई वडिलांचाच दोष नसतो, दरवेळेस त्यांना जुळवून घेता येत नाही असं नसतं. तर भैरवी म्हणते की हे बघा बाबा, मला ना आता तुमच्याशी बोलायला वेळ नाहीये, असं म्हणत ती निघायला लागते. तर मीना तिच्यावरती ओरडतच म्हणते की भैरवी तू कुठे चाललीस ते आधी सांग. भैरवी पण मोठ्या आवाजातच म्हणते की लग्न आहे माझं, तुमच्या जावयाला आणायला चाले, कळलं, असं म्हणत भैरवी तिथून जाते. मीना म्हणते पाहिलं ना कशी तुसाड्यासारखं बोलते ही, काय करावं ना ह्या मुलीचं मला काहीच कळत नाही. तर इकडे संयमी ही भैरवीला फोन ट्राय करत असते, पण भैरवी काही तिचा फोन उचलत नाही. ईशान म्हणतो अगं ताई तू कोणाला फोन लावतेस. संयमी म्हणते अरे मी माऊला फोन लावते, पण बराच वेळ झाला मी फोन ट्राय करते पण ती काय माझा फोन उचलत नाहीये. इरा म्हणते मग नक्कीच काहीतरी झालं असेल बघ तू, किंवा होणार असेल, मला ना फार भीती वाटतेय ताई. संयमी म्हणते की इरू बाळा तू घाबरू नकोस ग, आपण त्यांना सांगितले ना जे काही झालं ते ते नक्की काहीतरी करतील. पुढे ती ईशानला म्हणते की ईशान तू जा खाली खेळायला जा. ईशान जायला निघतो, परत थांबतो आणि म्हणतो की नको, मी जर खाली खेळायला गेलो तर घरामध्ये तुम्ही दोघीच आहात आणि ते काका जर परत आले तर, त्यापेक्षा नको, आपण ना घरातच थांबूया, किंवा ना आपण आहे ना माऊला इकडे बोलवून घेऊयात का आपल्यासोबत थांबायला. तर संयमी म्हणते की नाही येणार ती, अरे ती माझ्यावरती चिडली असणार आहे, कारण की मी इकडे तिला न सांगता निघून आले ना, त्यामुळे ती पक्की माझ्यावर चिडली असेल बघ. तर इकडे भैरवी ही अनिशला भेटते. अनिश तिला म्हणतो की मी तुला का मदत करू, तेही माझ्या वडिलांच्या विरोधात जाऊन. भैरवी म्हणते की हो, कारण की तुझं त्यांच्यासोबत भांडण आहे. अनिश म्हणतो की हो आमच्यामध्ये भांडण आहेत, पण त्यांची कारणं वेगळी आहेत. हे बघ आमचे फंडामेंटल्स फार वेगळे आहेत, ते रिजिड आहेत आणि मी अडॅप्टिव्ह आहे, ते ओल्ड आहेत आणि मी मॉडर्न आहे. ते निर्णय हा विचार करून घेतात आणि मी इम्पल्सिव्ह आहे, त्यांना माणसांपेक्षा नियम त्यांचे महत्त्वाचे वाटतात आणि मी एक्झॅक्टली अपोजिट आहे. सो आमच्यामध्ये जे काही भांडण आहे ना ते तत्वाचं भांडण आहे. पण भैरवी म्हणते पण काय. अनिश म्हणतो की माणूस म्हणून खूप चांगले ते. यावरती भैरवी हसते. अनिश म्हणतो की मुलांवरती संस्कार व्हावेत ना असे आहेत ते, मी त्यांच्या इंटेन्शनवरती कधीही संशय घेणार नाही आणि तू मला कितीही म्हणालीस ना तरी सुद्धा मी कधीच त्यांना म्हणणार नाही की मुलांचा ताबा सोडा. पुढे भैरवी म्हणते की बरं जाऊ दे, मला एक सांग की आता तू मुंबईमध्ये किती दिवस आहे आणि राहणार कुठेस, घरी जाणार आहेस का. अनिश म्हणतो की हो जाईल ना, मुलांना भेटायला नक्की जाईल, त्यांना भेटेल का नाही ते माहीत नाही. भैरवी म्हणते की सी, ज्या माणसाला भेटायला सुद्धा तुला आवडत नाही त्या माणसासोबत ती 3 मुलं राहतात, हे कसं रे तुला पटतं. तेवढ्यात तिथे वेटर येतो. भैरवीने सांगितलेली आईस कॉफी त्यांनी आणलेली नसते, त्यांनी वेगळंच काहीतरी आणलेलं असतं. ते पाहून भैरवी त्याच्यावरती जाम चिडते आणि म्हणते की व्हॉट द हेल, हे काय घेऊन आलायस तू, जा तुझ्या मॅनेजरला बोलूया, कॉल द मॅनेजर. यावरती अनिश तिला शांत करत म्हणतो की भैरवी शांत हो, अगं कशाला एवढी चिडतीयस. भैरवी म्हणते की अजिबात नाही, ती कॉफी नकोय मला, तुमच्या मॅनेजरला बोलवा. अनिश त्या वेटरला म्हणतो की एक काम करा, तुम्ही हे इथून घेऊन जा आणि मॅडमला जे हवंय ना ते घेऊन या. असं म्हटल्यावरती वेटर तिथून जातो. अनिश भैरवीला म्हणतो अगं काय तू एवढी का चिडतेस. भैरवी म्हणते चिडू नकोस, नाही तर काय करू. अरे कॉर्पोरेटचा साधा नियम आहे की ज्याला जी रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते ना ती त्याने नीट पार पाडावी, आणि त्याला जर ती पार पाडता येत नसेल ना तर त्यासाठी रिप्लेसमेंट असते, आणि तुझ्या वडिलांना सुद्धा रिप्लेसमेंटची गरज आहे. अनिश म्हणतो की त्यांची रिप्लेसमेंट, आणि ती कोण करणार, तू. अगं तूच सांगितलंस ना की तुझ्या आई वडिलांना इथे मुंबईमध्ये राहायचं नाहीये, मग तू एकटी कशी सांभाळणार आहेस मुलांना. भैरवी म्हणते की मी कुठे म्हटलं की मी एकटी सांभाळणार आहे मुलांना.
आणि ईश म्हणतो की मग भैरवी म्हणते की अरे आपण दोघं सांभाळायचंय, तू आणि मी. त्यानंतर सीन चेंज होतो. इकडे ईश्वर काका आणि अशोक मामा हे गप्पा मारत बसलेले असतात. अशोक मामा म्हणतात की "ए ईश्वर, मला एक सांग, लोक एवढी खोटं का बोलतात रे?" ईश्वर काका म्हणतात का रे बाबा, तू का असं विचारतोयस? अशोक मामा म्हणतात की "हे बघ ना, आता तंत्रज्ञान एवढं पुढं गेलंय ना, मग ह्या लोकांनी खरं खोटं बोलणारं का नाही शोधून काढलं? म्हणजे कसं, खोटं बोललं की लाल दिवा लागला आणि खरं बोललं की हिरवा दिवा लागला." ईश्वर काका हसतात आणि म्हणतात की "अरे तसं जर कळालं तर मग जगण्याची मज्जा काय राहणार आहे?" तर अशोक मामा म्हणतात "मजा? अरे पण त्यानंतर जी सजा मिळणार आहे त्याचं काय?" ईश्वर काका म्हणतात की "नक्की झालंय काय?" अशोक मामा म्हणतात की "ज्यावेळेस आहे ना आपल्या जवळची प्रेमाची माणसं अशी खोटं बोलायला लागली ना की त्रास होतो रे." ईश्वर काका म्हणतात की "जवळची आणि प्रेमाची माणसं म्हणजे फुलराणी?" तर अशोक मामा म्हणतात की "हो ना, अरे ती इतक्या वर्ष आम्हाला सांगत होती, मला आणि वेणूला, की माझा नवरा इतका चांगला आहे, तो इतका चांगला वागतो, पण अरे तिचा नवरा दारुडा आहे दारुडा." ईश्वर काका म्हणतात की "नाही नाही, अरे तो आत्ता दारू पित असेल रे." अशोक मामा म्हणतात की "काय माहिती, अरे काल मला पहिल्यांदाच कळालं की त्यांनी एवढा मोठा सोसायटीमध्ये राडा घातला." ईश्वर काका म्हणतात की "अरे तो पूर्वी तसा नसेल, आत्ता तसा नव्याने वागायला लागला असेल." अशोक मामा म्हणतात "मग हेच तिला नव्यानं सांगायला काय झालं होतं? अरे इतक्या वेळेस नाही तर ती खूप बडबड करत असते, पार डोक्याला ताण आणते, आणि मग हे सांगायला काय झालं होतं तिला?" ईश्वर काका म्हणतात की "कसं असतं अशोक, काहींना ना स्वतःची दुसरी बाजू ही दाखवावीशी वाटत नाही, आपण पण थोडं समजून घ्यावं." अशोक मामा म्हणतात की "आपणच सगळ्यांना समजून घ्यायचं, आम्हाला कोण कधी समजून घेणारे कुणास ठाऊक. चला आता नवीन नोकरीच्या शोधात लागायचं. नवी नोकरी सुद्धा काही सोपी नाहीये बाबा." ईश्वर काका म्हणतात की "हो ना, अरे इंटरनेटवरती 1760 अशा नोकऱ्या दिसतील, पण मिळवायला गेलं ना की फार कठीण." अशोक मामा म्हणतात की "हो ना, अरे काम करायला काय नाही रे, नोकरी मी अजूनही करू शकतो, अजून पण माझ्यामध्ये चांगली रग आहे, जिद्द आहे, पण तंत्रज्ञानामुळे मी मागं पडलोय." मी नेहमी अमित आणि अनिशला सांगायचो की मोबाईलमध्ये अडकून पडू नका, पण आता जगच मोबाईलमध्ये अडकून पडले. ईश्वर काका यावरती हसतात. अशोक मामा म्हणतात "काय झालं हसायला?" ईश्वर काका म्हणतात की "कसं आहे बघ ना, आपण जी गोष्ट स्वतःहून शिकत नाही ना, तर परिस्थितीच आपल्याला ती गोष्ट शिकायला भाग पडते." तर अशोक मामा म्हणतात "हा चल, येतो, निघतो मी आता." ईश्वर काका म्हणतात की "बर बर, काय होतंय ते नक्की कळव मला, आणि नीट जा रे." अशोक मामा म्हणतात की "हो." पुढे अशोक मामा हे इंटरव्ह्यूसाठी येतात. वाटेत त्यांना इराचा फोन येतो. अशोक मामा म्हणतात की "बोल इरा, अगं मी तुमच्यासाठी आमलेट करून ठेवलं होतं ओट्यावरती, ते खाल्लंस का? आणि दूध प्यालीस का?" इरा म्हणते की "हो." पुढे इरा म्हणते की "आजोबा, मग मला एक सांगायचं होतं. अहो अजून फुलराणी आंटी घरी आलेली नाहीये, आम्ही घरामध्ये एकटेच आहोत." अशोक मामा म्हणतात "काय, अजून फुलराणी घरी आलेली नाहीये?" इरा म्हणते "मग आम्ही तोपर्यंत भैरवी माऊकडे जाऊ का?" अशोक मामा म्हणतात की "नाही नको, मी सोसायटीमधील कोणाला तरी सांगतो तुमच्यावरती लक्ष ठेवायला, काळजी करू नकोस हा बाळा, मी ठेवू का फोन, मी लवकरच घरी येईल." असं म्हणत अशोक मामा फोन ठेवतात. पुढे अशोक मामा स्वतःचीच म्हणतात की "ह्या भैरवीचा ना काही भरोसा नाही, तिनेच हे सगळं घडून आणलं असेल तर." आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.